सो आता आपण पाहिलं दोन टाईपचे सिस्टीम्स पाहिले, एक ओपन लूप कंट्रोल सिस्टीम पाहिली आणि एक पाहिली आपण क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. दोन्ही टाईपच्या कंट्रोल सिस्टीम पाहिजे. आता मला काय करायचं आहे, मला या कंट्रोल सिस्टीमचा काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे की कोड कसा आउटपुट देते, त्याच्या आतमधले पॅरामीटर्स कसे आहेत, कसं काय मी रिस्पॉन्स चेक करेन, रिस्पॉन्स कसा मिळणार जर मी कंपोनंट चेंज करत असेल तर हे सगळं जर बघायचं असेल, जर मी एखादी सिस्टीम डिझाईन केलेली, जर मी एखादी सिस्टीम डिझाईन करायचं केली आहे, त्याला जर त्याचं जर ॲनालिसिस करायचं असेल तर त्याचं ॲनालिसिस करायसाठी इथे मी म्हणतो मेथड ऑफ ॲनालिसिस ऑफ कंट्रोल सिस्टीम. मेथड ऑफ ॲनालिसिस ऑफ कंट्रोल सिस्टीम. जर मला मेथड बघायची असेल, कुठल्या मेथड आहे कंट्रोल सिस्टीमला जर ॲनालाइज करायचं असेल, त्या ठिकाणी दोन मेथड आहे. एक आहे तुमची, याला म्हणतो आपण ट्रान्सफर फंक्शन मेथड आणि दुसरी आहे स्टेट व्हेरिएबल मेथड. आपल्याकडे दोन हे होतात आहे, दोन कुठल्या एक होतात आहे तुमच्याकडे ट्रान्सफर फंक्शन मेथड आणि दुसरी कोणती होती आहे, दुसरी जी मेथड होती आहे ती होती आहे तुमची स्टेट व्हेरिएबल मेथड. तर आता बघा आपण यातली जी मेथड सगळ्यात पहिले पाहता, हा मी म्हटलं हा तुमचा लास्ट चॅप्टर जो आपला सिलेबस होता, सिलेबस मध्ये काय केलं होतं आपण, लास्ट चॅप्टर टाकला होता तुमचा स्टेट व्हेरिएबल. तर इथे हा जो आपण सगळ्यात शेवटी पाहतो, सगळ्यात सुरुवातीला आपण पाहतो जी एक मेथड आहे तिचं नाव आहे ट्रान्सफर फंक्शन. जे आहे ट्रान्सफर फंक्शन मेथड, ती कोणती आहे, ट्रान्सफर फंक्शन मेथड. आता ट्रान्सफर फंक्शन काय राहते इथे बघा. ट्रान्सफर फंक्शन काय आहे, एक इथे जे आहे हे तुम्हाला काय सांगते, एक जनरल रिलेशनशिप सांगते इनपुट आणि आउटपुट मध्ये. जे इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जसं तुम्ही इनपुट देणार तसं तुम्हाला आउटपुट मिळेल. जसं इनपुट राहणार तसं काय मिळणार तुम्हाला, तसंच तुम्हाला मिळणार आहे आउटपुट मिळणार आहे. यांचं जे इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे तुम्हाला सांगत असते ट्रान्सफर फंक्शन. आता ट्रान्सफर फंक्शन साठी काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्या गोष्टी काय आहेत, कशा आहेत या ठिकाणी बघू. ट्रान्सफर फंक्शनला जर मी डिफाइन करत असेल तर इथे काय आहे, ट्रान्सफर फंक्शन इज the ratio of Laplace transform of output to input provided initial conditions are assumed to be zero. आता हे काय, it is the ratio of Laplace transform of output to input provided initial conditions are assumed to be zero. आता बघा हे जे आहे ट्रान्सफर फंक्शन काय ते आपण बघा. ट्रान्सफर फंक्शन जनरली जो डिफाइन होत असतो बा, ट्रान्सफर फंक्शन काय असतो, जनरली जो डिफाइन होत असतो तो होत असतो फॉर ओनली linear time invariant. जे आहे हा डिफाइन होत असतो ओनली फॉर लिनियर टाइम इनव्हेरिएंट सिस्टीम साठी. ठीक आहे, जे सिस्टीम आहे कोणती, लिनियर टाइम इनव्हेरिएंट सिस्टीम. आता हे लिनियर टाइम इनव्हेरिएंट काय राहते, लिनियरिटी आपण डिसाइड कशी करतो इथे बघितलेलं आहे. इथे एक वाटण्यास पुन्हा एकदा रिपीट करतो की लिनियर काय राहते. लिनियर म्हणजे काय राहते, लिनियर म्हणजे जो पण फॉलो करतो, जो
होते या ठिकाणी आपले प्रिन्सिपल होते. कोणते प्रिन्सिपल होते? इथे फर्स्ट प्रिन्सिपल होता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन and principle of homogeneity. जी पण सिस्टीम हे जे दोन प्रिन्सिपल फॉलो करतात, एक प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आणि दुसरा आहे तुमचं प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? लिनियर सिस्टीम. त्या सिस्टीमला काय म्हणतो? लिनियर सिस्टीम. आपण या आधी पण डिफाइन केलं. या ठिकाणी आपण काय डिफाइन केलं? इथे जर पाहिलं की लिनियर काय राहते, जर आउटपुट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल इनपुट असेल तर त्याला आपण म्हणतो लिनियर. आणि लिनियरिटी आपण काय करतो? लिनियरिटी नेहमी चेक करतो आयदर कुठल्याही एका डोमेन मध्ये और बोथ मध्ये. चेक करतो कुठे? मी म्हटलं एक तर आयदर डोमेन, एक कुठलाही डोमेन घ्या, टाइम डोमेन घ्या, और कोणता घ्या? फ्रिक्वेन्सी डोमेन घ्या, ज्याला म्हणतो आपण लॅप्लास डोमेन. और याला दोघांमध्येही चेक करतो. जर कुठल्याही एकाचे ते तुमचा लिनियर असेल तर तुम्ही त्या सिस्टीमला काय म्हणता? लिनियर म्हणता. आता बघा काय असते, कुठल्याही जर सिस्टीम पाहिलं तर सिस्टीम मध्ये काय आहे, सिस्टीमचे इक्वेशन्स कसे बनतात, हे ट्रान्सफर फंक्शन कसा काय आला, हे लिनियर टाइम इन्व्हेरिएंट सिस्टीम कशी आहे. मी काय केलं? मी एक सिस्टीम डिफाइन करतो. मी एक सिस्टीम डिफाइन करतो. मी काय करतो? ही एक सिस्टीम आहे आणि मला इथे काय करायचं आहे, या ठिकाणी इथे बघायचं आहे, या ठिकाणी बघायचं आहे की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय आहे. या ठिकाणी मला बघायचं आहे की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन कसा अप्लाय करतो आणि प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी कसा काय आपण अप्लाय करतो. पहा मी काय घेतो, मी इथे घेतो इनपुट, इथे घेतो आउटपुट. y इज इक्वल टू तुम्ही f ऑफ x, y इज इक्वल टू काय तुम्ही f ऑफ x कुठलाही आहे दिला काय, तुम्ही काय एक इनपुट दिला आणि हा काय तुमचा आउटपुट इज डिपेंड ऑन कशावर? आउटपुट काय तुमचा इंडिपेंडेंट, y काय तुमचा डिपेंडेंट, आउटपुट काय आहे सॉरी x तुमचा काय आहे इंडिपेंडेंट, इनपुट काय तुमचा इंडिपेंडेंट आहे, y काय डिपेंडेंट आहे. पहा मी सगळ्यात पहिले पाहतोय सुपरपोजिशन कसा चेक कसा करायचा. पहा काय करायचं, एक एक इनपुट द्यायचा. मी काय म्हणतो, याला एक इनपुट दिला va1, मी काय केलं, याला काय दिलं इनपुट दिलं, याने काय केलं मला काय दिलं आउटपुट दिलं v आउटपुट 1. पहा चेक कसा करायचा सुपरपोजिशन. हे ऍक्च्युअली हा जो पार्ट आहे हा सिग्नल सिस्टमचा पार्ट आहे, हा सिग्नल सिस्टमचा पार्ट आहे. और याला काय केलं, मी काय दिलं v1 एक इनपुट दिलं, याने काय दिलं v आउटपुट दिलं मला 1 और v2 जर मी याला इनपुट दिलं तर याने काय दिलं v आउटपुट दिला 2, हा आउटपुट दिला, हा इनपुट दिला तर हा काय मिळाला आउटपुट मिळालं. आता जेव्हा जर तुम्हाला चेक करायचं असेल की ही सिस्टीम सुपरपोजिशन फॉलो करते की नाही, सुपरपोजिशन म्हणजे काय ते आपण सुपरपोजिशन थेरम ही पाहिजे. सुपरपोजिशन थेरम काय म्हणते, सुपरपोजिशन थेरम म्हणते की जे आहे आउटपुट और इथे आपण त्याला म्हणतो आउटपुटला काय म्हटलंय, नाव काय घेतलेले आपण आउटपुटला काय म्हटलंय, रिस्पॉन्स ही म्हटलंय कुठकाचे. तुम्ही पाहिलं का रिस्पॉन्स आणि एक्साइटेशन हे पण वर्ड्स आपण यूज करतो. एक्साइटेशन काय राहते इनपुट, रिस्पॉन्स काय राहते तुमचा आउटपुट. हा जो रिस्पॉन्स असते ना, या ठिकाणी जर बघा रिस्पॉन्स प्रोड्यूस बाय जे आहे नंबर ऑफ एनर्जी सोर्सेस इज सम ऑफ रिस्पॉन्सेस प्रोड्यूस बाय इंडिव्हिज्युअल सोर्स while other sources are replaced by their internal impedances. तुम्ही काय करता, त्याला काय करता, रिप्लेस करता, इंटरनल इम्पीडन्स ने काय करता, रिप्लेस करताय. मग आता हे जे याला एक दिलं ते हे दिलं, हे दिलं ते हे दिलं, दोन्ही जर सोबत दिले तर काय व्हायला पाहिजे, जर मी असं दिलं v1 + v2 जर सोबत इनपुट दिला तर आउटपुट मध्ये जर मला मिळाला v आउटपुट 1 प्लस v आउटपुट 2, तर मी या सिस्टीमला म्हणतो की सिस्टीम फॉलो करते सुपरपोजिशन, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. याला काय करते हे फॉलो करते, त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. असंच तुमच्या काय राहते, असाच राहते प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी बद्दल एक सिंपल से इक्वेशन वरून तुम्हाला कळून जाणार की प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय राहते. जर मी म्हटलं f ऑफ kx जर घेतला इज इक्वल
असणार आहे k into f of x. k is any constant. k is any constant. पहिला काय म्हणतो आपण, हा काय करतोय, फॉलो करतोय प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. या दोन प्रिन्सिपल कडे आपण काय म्हटलं इथे लिनिअरिटी. ओव्हरऑल कन्क्लुजन सांगेन हे काय लिनियर टाइम इन्व्हेरियंट सिस्टीम कशासाठी पाहतात, काय गरज आहे. कन्क्लुजन हे सांगतो की सुरुवातीला आपल्याला काय बघायचं, आपल्याला पाहिजे की लिनियर सिस्टीम कशी डिफाइन होत असते. लिनियर सिस्टीम नेहमी दोन रूल फॉलो करते. एक आहे तुमचं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आणि दुसरा आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. आता नेक्स्ट आहे टाइम व्हेरियंट आणि इनव्हेरियंट. सिंपल ह्याच्यात सांगतो, जर याला जर बघत असेल बघा, याला तसं ते डिले वगैरे देऊन आपण सिस्टीम मध्ये चेक करतो. जर एका सिस्टीमला देतो डिले देऊन पाहतो, ठीक आहे, आणि मग काय करतो की त्या सिस्टीम मध्ये काय करतो, टी ला रिप्लेस करतो टी मायनस टाऊ ने चेक करतो. जेव्हा डिले दिला तर काय फरक पडला, तर चेक सिस्टीम असेल पहा. एक सिस्टीम आहे, मी म्हणतो y = t into f of t. ठीक आहे, t into काय f of t. याला जर चेक करायचं असेल त्याला हे सिस्टीम टाइम व्हेरियंट आहे की इनव्हेरियंट आहे हे जर चेक करायचं असेल तर ही पण चेक कशी करतात, पहिले देतात डिले. पहिले दिला डिले जर दिला तर काय होतं, y = हा t तसाच राहणार आणि इथे तुम्ही सिस्टीम मध्ये डिले देता तर हा आहे t मायनस टाऊ. पहिले काय केलं तुम्ही, काय सिस्टीम मध्ये काय दिलं, डिले दिले. नेक्स्ट तुम्ही काय करता, आता हे तर फर्स्ट याच्यात आलं, दुसऱ्या याच्यात तुम्ही काय करता, सिस्टीम मध्ये t ला रिप्लेस करून देता t मायनस टाऊ ने. इथे काय झालं, दोन्हीही सिस्टीम मध्ये काय झालं, व्हेरिएशन आलं, आउटपुट सेम नाही आलं. हे काय केलं, डिले दिला केलं आणि हे काय केलं, हे काय आहे हे तर समजतच नाही आम्हाला. हे काय आहे, इथे तुम्ही पाहताय की सिस्टीम मध्ये जे कंपोनेंट्स यूज केले, जे पण तुम्ही कंपोनेंट्स यूज केले, जे एलिमेंट्स यूज केले, त्यांचे व्हॅल्यूज विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत आहे की त्या इंडिपेंडेंट आहे टाइमवर. पहा या ही सिस्टीम मध्ये पहा, या सिस्टीम मध्ये काय आहे की या सिस्टीमची जी व्हॅल्यू आहे, सिस्टीमचं जे आउटपुट आहे ते ना विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होतं, चेंज होतं. विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होतं, चेंज होतं. त्याला काय म्हणतो आपण, टाइम व्हेरिएंट. त्याला काय म्हणतो आपण, टाइम व्हेरिएंट. आणि जर आउटपुट चेंज होत नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो टाइम इनव्हेरिएंट. तर मला पा सिस्टीम अशा पाहिजे, मी जे सिस्टीम पाहतो मला काय एक तर पाहिजे लिनियर आणि दुसरी काय पाहिजे टाइम इनव्हेरिएंट सिस्टीम पाहिजे. मी तिथेच फक्त माझा ट्रान्सफर फंक्शन अप्रोच और ज्याला म्हणून ट्रान्सफर फंक्शन मेथड हे काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. हे काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. आता ट्रान्सफर फंक्शन साठी मला एक गरजेचं आहे, फक्त एलटी आपण एवढं लक्षात ठेवू आणि पुढे एक 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 बघू मग डिटेल मध्ये जाऊ की कसं राहते, काय इनिशियल कंडिशन्स राहतात, कशी काय अज्युम करतो. पण याच्या आधी मला काय पाहिजे, मला पाहिजे लॅपलास ट्रान्सफॉर्म. मला यायला पाहिजे लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर आपण एक थोडासा बेसिक लॅपलास ट्रान्सफॉर्म इथे बघू की लॅपलास ट्रान्सफॉर्म कशाचा काय राहतो आणि मग जाऊ आपण आपल्या जे आहे ट्रान्सफर फंक्शन वर एखादी सिस्टीम घेऊ, त्या सिस्टीमचं एनालिसिस करू, त्या सिस्टीम मध्ये कसं राहते, काय राहते, या सगळ्या गोष्टी चेक करू. मी काय करतोय, मी या ठिकाणी घेतो आहे, सुरुवातीला घेतो आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म. आता पहा लॅपलास ट्रान्सफॉर्म पासूनच सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळणार की जर एखाद्या सिस्टीमचा जर लॅपलास घेतला तर इथे मग तुम्ही ही आहे टाइम डिपेंडेंट आहे, या सिस्टीमचा काय घेतोय मी लॅपलास घेतोय, ते ही बनून जाते f of s आणि लॅपलास ट्रान्सफॉर्म करा ते इंटिग्रेशन मायनस इन्फायनाइट टू इन्फायनाइट e raised to power minus st into f of t dt. हा काय म्हणते, हा राहते लॅपलास ट्रान्सफॉर्म. इलेक्ट्रिकल मध्ये आपण काय केलं माहिती आहे, इलेक्ट्रिकल मध्ये आपण जेव्हा लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतला ना तेव्हा आपण ना बायलॅटरल लॅपलास ट्रान्सफॉर्म नाही घेतला. तुम्ही जर आठवत असेल ट्रान्सिएंट कंडिशन जे आपण आधी बघितलेलं आहे, त्या ट्रान्सिएंट कंडिशन मध्ये पाहिलं आपण काय घेतलं, युनिलॅटरल लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतला. आपण काय घेतला, युनिलॅटरल घेतला, 0 टू इन्फायनाइट घेतला, आफ्टर स्विचिंग वाला घेतला. हे आफ्टर स्विचिंग वाला आपण पाहतो,
ठीक आहे. जेव्हा मायनस इन्फायनाइट टू इन्फायनाइट पाहणार तेव्हा लॅप्लास ट्रान्सफॉर्म डिफरंट होऊन जाते. या ठिकाणी आपण काय घेतोय, लॅप्लास ट्रान्सफॉर्म घेतो 0 टू इन्फायनाइट. आपण घेतो 0 टू इन्फायनाइट e रेज टू पॉवर मायनस st इनटू f ऑफ t dt. मग अशा ठिकाणी मी ना एक काही डिफरंट फंक्शन्स घेतो आणि त्यांचे लॅप्लास ट्रान्सफॉर्म इथे नोट करतो. की मला एक फंक्शन आहे इथे, मी घेतो लॅप्लास ट्रान्सफॉर्म, इथे घेतो f ऑफ s. ठीक आहे. काही इथे यांचे लॅप्लास ट्रान्सफॉर्म जे आपल्याला यूज करणार आपण खूप जास्त, तर सगळ्यात पहिले लॅप्लास ट्रान्सफॉर्म 1. ठीक आहे. कधी सिस्टम मध्ये 1 नसते, एक गोष्ट लक्षात घ्यायची की सिस्टम मध्ये 1 ला तुम्ही इथे एक मिनिट आपण याला काम करू, 1 पेक्षा आपण सुरुवात करू. डेल ऑफ t. ठीक आहे. फर्स्ट फंक्शन घेऊ आपण डेल ऑफ t. डेल ऑफ t हा तुमचा इम्पल्स. डेल ऑफ t हा तुमचा इम्पल्स. जर डेल ऑफ t घेतला तर डेल ऑफ t चा लॅप्लास ट्रान्सफॉर्म राहतो का? डेल ऑफ t चा लॅप्लास ट्रान्सफॉर्म राहतो तुमचा 1. नेक्स्ट 1 घेऊ. 1 घ्या और एखादा कुठलाही कॉन्स्टंट घ्या. 1 चा लॅप्लास ट्रान्सफॉर्म करते हा राहते 1/s. हा 1 जर कॉन्स्टंट म्हणत असेल तर याला तुम्ही u ऑफ t पण म्हणू शकता. u ऑफ t करते युनिट स्टेप फंक्शन, ज्याची व्हॅल्यू करते कॉन्स्टंट. ज्याची व्हॅल्यू करते कॉन्स्टंट राहते. युनिट स्टेप म्हणजे त्याची मॅग्निट्यूड किती, युनिट. त्याची काय मॅग्निट्यूड किती आहे, युनिट आहे. तर इथे युनिट म्हणजे काय 1, तर 1 चा लॅप्लास काय आहे 1/s. ठीक आहे. त्यानंतर जर मी इथे घेतला, या ठिकाणी घेतला t, जर मी घेतला t, तर या ठिकाणी बघा की t चा एक्सक्यूज मी, जर मी इथे बघत असेल t चा लॅप्लास ट्रान्सफॉर्म काय येते, t चा जो लॅप्लास ट्रान्सफॉर्म येते तो येते 1/s². जर असं जर मी करत असेल t रेज टू पॉवर n चा लॅप्लास ट्रान्सफॉर्म, तर t रेज टू पॉवर n चा लॅप्लास ट्रान्सफॉर्म येते n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय s रेज टू पॉवर n प्लस 1. ठीक आहे. आपल्याला डायरेक्ट लॅप्लास ट्रान्सफॉर्म आपण बघतो आहे. इथे नेक्स्ट आहे जे आपल्या कामात पडतात त्याचे एकाचे बघू. एक आहे e रेज टू पॉवर मायनस at. e रेज टू पॉवर मायनस at. जर मी याचा पाहत असेल त्याचा लॅप्लास ट्रान्सफॉर्म आहे 1/s प्लस a. 1/s प्लस a. नेक्स्ट e रेज टू पॉवर प्लस at. e रेज टू पॉवर प्लस at चा जो लॅप्लास ट्रान्सफॉर्म येते तो येते 1/s मायनस a. ओके. तसेच अजून जे आहे लॅप्लास ट्रान्सफॉर्म बघू. नेक्स्ट आहे, याला नोट डाउन करायचं प्रॉपरली. नेक्स्ट आहे t मल्टीप्लाय, पहा काय करतो, t मल्टीप्लाय बाय e रेज टू पॉवर मायनस at. मी काय करतोय, मी काय केलं, t मल्टीप्लाय बाय केला e रेज टू पॉवर मायनस at. जर t मल्टीप्लाय बाय करत असेल तर येथे येते मायनस 1/s प्लस a चा स्क्वेअर. ओके. म्हणजे याला चेक करून घेऊ आपण करेक्ट आहे की नाही. तर हे जे आहे t ने जर केलं तर करेक्ट आहे. इथे काय आहे 1/s प्लस a चा काय होल स्क्वेअर. नेक्स्ट आहे, नेक्स्ट इथे बघू आपण sin ऑफ a और या ठिकाणी sin ऑफ at. आणि इथे बघू cos ऑफ at. सोबत आपण या ठिकाणी एक बघू. ओके. ठीक आहे. इथपर्यंत याला बघू वाटलं की sin ऑफ at चा काय राहते. जर मी sin ऑफ at चा लॅप्लास ट्रान्सफॉर्म जर बघत असेल तर हा राहते a/s² प्लस a² आणि cos ऑफ at चा जर लॅप्लास ट्रान्सफॉर्म बघत असेल त्या ठिकाणी राहते s/s² प्लस काय a². सोबत जर लॅप्लास ट्रान्सफॉर्म बघायचे तर लॅप्लास ट्रान्सफॉर्म राहते काय की जर मी एखादा फंक्शन घेतला d dt ऑफ f ऑफ t, याचा काय घेतो आहे, याचा घेतो आहे लॅप्लास ट्रान्सफॉर्म. पहा काय, जेव्हा एखाद्या कोणत्याही फंक्शनचा जर तुम्ही लॅप्लास ट्रान्सफॉर्म घेत असेल तिथे लॅप्लास ट्रान्सफॉर्म काय आहे s इनटू f ऑफ s मायनस f ऑफ 0 मायनस म्हणा और 0 प्लस 1. येथे काय असते, जर डिफरन्शिएशनचा जर तुम्ही लॅप्लास ट्रान्सफॉर्म घेत असाल कोणतेही तर या ठिकाणी काय s इनटू f ऑफ s मायनस f ऑफ 0 मायनस. आता पहा कंडिशन्स काय,
कंडिशन आहे तुम्ही युनिलॅटरल लॅप्लास ट्रान्सफॉर्म घेत आहे त्याच्यामध्ये जे आहे इनिशियल कंडिशनला तुम्हाला काय करायचं आहे अवॉइड करायचं आहे. ही जी कंडिशन राहते याला म्हणतो असतो आपण इनिशियल कंडिशन. हे जे दिसते ना हे 0 मायनस काय तुमची इनिशियल कंडिशन आहे. पण जेव्हा ही कंट्रोल सिस्टीम पाहू आपण कंट्रोल सिस्टीम पाहू तर आपण फक्त घेऊ की याचा लॅप्लास ट्रान्सफॉर्म काय राहणार आहे s * f of s. नेक्स्ट जर मी बघत असेल d² dt f of t जर केला दोन वेळा लॅप्लास ट्रान्सफॉर्म केला तर या ठिकाणी काय येणार आहे s² f of s. दोन वेळा सॉरी डिफरन्शिएशन जर करत असेल तर काय येणार आहे s² f of s. असाच इंटिग्रेशनचा आपण असंच राहणार आहे तुमचा इंटिग्रेशनचा. पण जर मी एखादा इंटिग्रेशनचा जर लॅप्लास ट्रान्सफॉर्म बघत असेल जर एक इंटिग्रेशन आहे याचा जर लॅप्लास ट्रान्सफॉर्म हा आहे इंटिग्रेशन ऑफ f of t dt. याचा जर लॅप्लास ट्रान्सफॉर्म घ्यायचा असेल तर याचा लॅप्लास ट्रान्सफॉर्म येणार आहे 1/s into f of s. f of t चा काय असते f of s. हे पण कोणते फंक्शन तुम्ही घेणार फक्त इंटिग्रेशन केलं तर तुम्ही काय करणार 1/s. इनिशियल कंडिशन्स आर अज्युम्ड टू बी 0. या इनिशियल कंडिशन काय इनिशियल कंडिशन अज्युम्ड टू बी 0 हे काय तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी खूप सारे असे एलिमेंट्स असतात जे काय करतात एनर्जी काय करतात स्टोअर करून ठेवतात. हे तर मी इलेक्ट्रिकल एलिमेंट्स दाखवले. हे काय केले हे काय दाखवले मी तुम्हाला दाखवले इलेक्ट्रिकल एलिमेंट. तुम्ही जेव्हा मेकॅनिकल सिस्टीम पाहणार इथे तुम्ही स्प्रिंग पाहणार. स्प्रिंग इज ऑल्सो अ एलिमेंट विच कॅन स्टोअर पोटेन्शियल एनर्जी. तुम्ही त्याला काय करता कॉम्प्रेस करता. जसं कॉम्प्रेस करता तो काय करते पोटेन्शियल एनर्जी काय करते स्टोअर करते. तर इथे जे आपण इलेक्ट्रिकल मध्ये दोन एलिमेंट दाखवले की एक आहे तुमचा इंडक्टर आणि दुसरा आहे तुमचा कॅपॅसिटर. हे काय करतात एनर्जी काय करतात स्टोअर करून ठेवतात. हे एनर्जी स्टोअर करतात आणि मग आता जर नेक्स्ट कंडिशनला पाहते या एनर्जी काय होतात रिलीज होतात. तर तुम्हाला काय करायचं आहे इनिशियल कंडिशन अज्युम टू बी 0 म्हणजे काय की तुमच्या सिस्टीम मध्ये कुठल्याही एनर्जी सोर्स नाही कुठल्याही एनर्जी स्टोरिंग एलिमेंट का इनिशियल लिहायचं मराठीत लिहायचं बाजूला मराठीत लिहायचं की इनिशियल कंडिशन 0 म्हणजे काय की तुमच्या सिस्टीम मध्ये जेवढेही इथे एनर्जी स्टोरिंग एलिमेंट्स आहेत त्यांनी कुठलीही एनर्जी स्टोअर केली नाही. ओके सिस्टीम काय आहे सिस्टीम आहे तुमची रेस्टवर. सिस्टीम आहे तुमची रेस्टवर. याने कुठल्याही टाइपची एनर्जी काय आहे स्टोअर केलेली नाही. ओके हे जे होतं हे होतं ओव्हरऑल आपल्या लॅप्लास ट्रान्सफॉर्म बद्दल. पुन्हा परत आपल्या ट्रान्सफर फंक्शनवर ज्याच्यात आपल्याला काम पडणार आहे लॅप्लास ट्रान्सफॉर्मचं. जे आपल्याला काम पडणार आहे लॅप्लास ट्रान्सफॉर्मचं. तर इथे हे बघू की कसं राहते काय राहते. जर मी पाहतोय ट्रान्सफर फंक्शन तर आपण एक सिस्टीमला मी म्हटलं आपण सिस्टीमला अॅनालाइज करायचं. आपण काय करतोय ट्रान्सफर फंक्शन केव्हा घेतो जेव्हा तुम्हाला सिस्टीमला काय करायचं अॅनालाइज करायचं. ठीक आहे मेथड ऑफ अॅनालिसिस ऑफ अ सिस्टीम. तर आपल्याकडे दोन सिस्टीम आपण पाहिल्या. एक तुमची कोणती पाहिली एक पाहिली ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. एक जे आहे पॉइंट्स वगैरे नोट करायचे काय राहते लॅप्लास ट्रान्सफॉर्म कसा बनते काय बनते. या ठिकाणी मी फीडबॅक बद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. ओके जेव्हा क्लोज लूप वर येते वा तो ओपन लूप मध्ये पहा. ओपन लूप कंट्रोल सिस्टम सिंपली असे शो करतो. इथे काय राहते इनपुट राहते इथे काय राहते आउटपुट राहते इथे काय राहते आउटपुट राहते. पाहायचा एक गोष्टी क्लिअरली मेन्शन करतो. मी काय केलं जो इनपुट आहे त्याचा लॅप्लास ट्रान्सफॉर्म घेतला. हा काय करायचा लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इथे जे आहे ट्रान्सफर फंक्शन का होता ट्रान्सफर फंक्शन इज द रेशियो ऑफ लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट टू इनपुट प्रोवाइडेड इनिशियल कंडिशन अज्युम टू बी 0. मी इनपुट घेतो ज्याला आपण शो करत असतो नेहमी शो करत असतो r of s. ठीक आहे एक गोष्टी जी आहे लक्षात घ्यायच्या याला लिहायचं प्रॉपरली नोट्स मध्ये पण की इनपुट काय राहते नेहमी तुमचा राहते r of s आणि जर आउटपुटची गोष्ट करत असेल तर आउटपुट राहते तुमचा c of s.
आउटपुट काय राहते तुमचा सी ऑफ एस. आता हा सिस्टीम आहे, हा सिस्टीमचा एक कंट्रोल ऍक्शन आहे. काही तर गेन असणार, गेन काहीच असणार. आता गेन काय असते मला हे सांगा. मी काय केलं, एक ऍम्प्लिफायर हा ऍम्प्लिफायर याचा गेन आहे 100. ठीक आहे, याचा गेन काय आहे 100. मी काय केलं, याला इनपुट दिला 5. तर आउटपुट मध्ये किती मिळणार आहे, ऍम्प्लिफायर आउटपुट मध्ये काय मिळते 500. आउटपुट मध्ये काय मिळते 500 मिळते. हे काय झालं, गेन काय झाला. गेन जेव्हाही राहते, गेन काय राहते की जो काय करते इनपुटला काय करते एम्प्लीफाय करते. और इनपुटला तो काय करते एक तर कमी करणार और जास्त करणार. जास्त करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण एम्प्लीफाय करते. आता हा जो असते ना याला म्हणते जी ऑफ एस. जी ऑफ एस काय पहा इथे, जी ऑफ एस काय आहे, जी ऑफ एस आहे तुमचा फॉरवर्ड पाथ गेन. त्याला काय म्हणतो आपण फॉरवर्ड पाथ गेन. मी जर इथे मला इक्वेशन्स बघायचं असेल काय आहे, कसं येणार याचं ट्रान्सफर फंक्शन, कसं येणार याचं ट्रान्सफर फंक्शन, तर मी काय करतो, मी इथे इक्वेशन बघायला तर आर ऑफ एस आपण काय लिहितो आउटपुट सी ऑफ एस इज इक्वल टू मिलियन जी ऑफ एस मल्टिप्लाय बाय आर ऑफ एस. हा इथे येणार, याला मल्टिप्लाय झाला, मला काय मिळालं सी ऑफ एस मिळाला. मला आता ट्रान्सफर फंक्शन पाहायचं असेल तर सी ऑफ एस divided by r of s is equals to, याला म्हणतो आपण g of s. हा काय तुमचा, हा तुमचा ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन. हा काय तुमचा, हा तुमचा ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन. और याला असं म्हणू शकता, हा आउटपुट पण इनपुट आहे, याला तुम्ही काय म्हणू शकता, और याला पण काय म्हणू शकता, याला म्हणू शकता ओपन लूप गेन. याला तुम्ही म्हणू शकता ओपन लूप गेन. पहा काय ओपन लूप गेन म्हणजे आउटपुट आपण इनपुट करता तुम्हाला काय मिळणार, गेनच मिळणार आहे. आउटपुट आपण इनपुट केला तर काय मिळणार तुम्हाला, काय मिळणार गेनच मिळणार आहे. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा तुमचा ट्रान्सफर फंक्शन अप्रोच. आता इथे काय आहे एनालिसिस करायचं आहे. मी म्हटलं होतं की आपण कधीही परफॉर्मन्स एनालिसिस आपल्या ओपन लूप सिस्टीम वर करत नाही. आपण कशावर करतो, आपण करतो ते नेहमी कशावर, क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट जे आहे इथे ट्रान्सफर फंक्शन बघू. नेक्स्ट ट्रान्सफर फंक्शन बघू क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. सेकंड आहे क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. ओके, तर आता क्लोज लूप कंट्रोल सिस्टम मध्ये काय काय म्हटलं तर इनपुट राहते तुमचा, याला काय म्हणतात आपण कंपॅरेटर. याला काय म्हणतात आपण कंपॅरेटर. ठीक आहे, इथे आहे तुमचा फॉरवर्ड पाथ गेन, ज्याला म्हटलं तर आपण जी ऑफ एस. हा काय आहे तुमचा टेक ऑफ पॉइंट. हा काय आहे तुमचा टेक ऑफ पॉइंट. इथे हे आहे तुमचा क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. याला म्हणतो मी आर ऑफ एस. जे मला माहिती आहे याला काय म्हणतो आपण सी ऑफ एस. आउटपुट आहे तुमचं आहे. त्याच्यानंतर मला माहिती आहे इथे आहे तुमचा हा आहे जी ऑफ एस आणि याला म्हणतो हा आहे तुमचा एच ऑफ एस. एच ऑफ एस काय आहे, एच ऑफ एस आहे तुमचा फीडबॅक पाथ गेन. एच ऑफ एस काय आहे तुमचा फीडबॅक पाथ गेन. आता मी म्हटलं की हा टेक ऑफ पॉइंट. याने काय केलं मेजर केलं सी ऑफ एस ला. हा काय करते आपण एरो देऊ इथे, याला एरो देतोय, इथे एरो आहे, याला दिलेला आहे, इकडे याला देतोय, हा इकडे मी इथे राहतो. ठीक आहे, आता याने काय केलं आउटपुटला मेजर केलं, हा आला इकडे, इथे कंपेअर कर. याला काय म्हणतात कंपॅरेटर म्हटलं और तुम्ही समिंग पॉइंट म्हणता. पहा दोन कंडिशन्स आहेत, दोन कंडिशन कडे लक्ष द्यायचं आणि याच्यावरनं खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात. आता पहा मी जर याला बघत असेल, याने सी ऑफ एस ला मल्टिप्लाय केलं, मी इथे आणलं, याला काय म्हणतो, याला म्हणतो मी बी ऑफ एस. याला म्हणतो मी बी ऑफ एस. ओके, आणि इथे जो आहे जो सिग्नल या कंपॅरेटरने केला त्याला म्हणतो ई ऑफ एस.
त्याला काय म्हणतो आपण ई ऑफ एस. आता मी जर असं म्हटलं पहा सिच्युएशन, दोन सिच्युएशन आहे, दोन्ही सिच्युएशन साठी बघू. फर्स्ट कंडिशन आहे की ई ऑफ एस इज इक्वल टू, पहिली कंडिशन आहे ई ऑफ एस इज इक्वल टू, मी जर असं म्हटलं की इथे हा झाला आर ऑफ एस, हा याच्यात पॉइंट देतो, याच्यात देतो प्लस आणि याच्यात देतो मायनस, याच्यात देतो प्लस आणि याच्यात देतो मायनस. जर मायनस दिला मायनस डी ऑफ एस मायनस डी ऑफ एस, तर या ठिकाणी याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण निगेटिव्ह फीडबॅक. याला म्हणतो आपण निगेटिव्ह फीडबॅक. तुमचा जो फीडबॅक आहे तो काय दिला, हा बी ऑफ एस तुम्ही काय दिला, इथे साइन केला मायनस, हा मायनस आला, इथे काय केलं कमी केलं, इनपुटला काय केलं, हा इनपुट आहे त्याला काय केलं कमी केलं, इनपुट कमी आउटपुट कमी येणार आहे, कमी येणार आहे. कमी जर मिळत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, तो आहे तुमचा निगेटिव्ह फीडबॅक. जर दुसरी कंडिशन चेक करायची, पहिले आपण याच्यावर वाटलं सगळं डेरिव्हेशन करू देऊ आणि मग दुसरी कंडिशनला पुट करू. दुसऱ्या कंडिशन मध्ये इथे बघू. आता एक सिच्युएशन येतो, हे तर लिहिलं. नेक्स्ट बी ऑफ एस इज इक्वल टू काय आहे, हा आउटपुट आहे, हा इथे इनपुट आहे, इज इक्वल टू काय आहे सी ऑफ एस इनटू काय आहे एच ऑफ एस. सी ऑफ एस इनटू काय आहे एच ऑफ एस होणार. नेक्स्ट ई ऑफ एस, हा काय इनपुट आहे. जर मी याला बघत असेल ई ऑफ एस मल्टिप्लाय बाय जी ऑफ एस इज इक्वल टू काय असते सी ऑफ एस. पहा लिहितो काय ई ऑफ एस इनटू सी ऑफ एस इज इक्वल टू काय इनटू जी ऑफ एस इज इक्वल टू काय आहे सी ऑफ एस. जर मला ई ऑफ एस ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर ई ऑफ एस इज इक्वल टू काय आहे सी ऑफ एस अपॉन काय आहे जी ऑफ एस होणार आहे. इथे बघायचं मी काय म्हणतो, हा इनपुट आहे, आउटपुट हा जर डब्बा आहे, तुम्ही काय करा इनपुट जर दिला, हा काय याला मल्टिप्लाय करणार आहे आउटपुट मध्ये घेणार, आउटपुट मध्ये मिळणार म्हणजे काय सी ऑफ एस काय आउटपुट आहे, आउटपुट इज इक्वल टू काय ई ऑफ एस इनटू काय आला जी ऑफ एस आलेला आहे. मी याला इकडून इथे एक आला ठेवतो, इथे म्हणतो की ई ऑफ एस इज इक्वल टू सी ऑफ एस अपॉन काय म्हणतो मी जी ऑफ एस. पाहिजे या दोन्ही गोष्टी यात पुट करतो, दोन्ही गोष्टी काय करतो यात काय करतो पुट करतो. तर पहा काय दोन्ही गोष्टीला जर पुट केलं तर इथे होणार आहे सी ऑफ एस अपॉन जी ऑफ एस इज इक्वल टू आर ऑफ एस मायनस, हा होणार आहे आर ऑफ एस मायनस बी ऑफ एस. काय तुमचा बी ऑफ एस आहे सी ऑफ एस इनटू काय एच ऑफ एस. झालं. मी काय करतो, मला काय करायचं इनपुट आणि आउटपुटला एक साइडला आणायचा, मग त्यांचा रेशो घ्यायचा. मला हा इनपुट आहे, हा काय करतो सी ऑफ एस आउटपुट आहे, सी ऑफ एस काय आउटपुट आहे. मी काय करतो पहिले याला काय करतो तिकडे मल्टिप्लाय करून देतो. बघा काय सी ऑफ एस इज इक्वल टू आर ऑफ एस इनटू काय होणार आहे जी ऑफ एस. मल्टिप्लाय बाय काय होणार आहे, मल्टिप्लाय बाय होणार आहे या ठिकाणी इथे मायनस, इथे होणार मायनस जी ऑफ एस इनटू काय सी ऑफ एस इनटू काय एच ऑफ एस. झालेलं आहे. पहा काय झाले इक्वेशन वरनं काही गोष्टी तुम्हाला सांगतो. पहा जो इक्वेशन तुम्हाला दिसतंय हा दिसतंय आउटपुट इक्वेशन. हा काय आहे, हा तुमचा काय आउटपुट इक्वेशन आहे, हा आउटपुट झाला ना, हा आउटपुटचं इक्वेशन झालं. हा काय झाला आउटपुटचा काय झाला इक्वेशन झाला. तर हा आउटपुटचा इक्वेशन आहे. हा आउटपुट डिपेंड कशावर करते इनपुटवर. हा काय आउटपुट कशावर डिपेंड करते इनपुटवर and somehow depends on its output. मी म्हटलं होतं इथे काय आहे तुमचं हे जे आहे हा आहे फीडबॅक. फीडबॅक मध्ये काय असते तुम्हाला जे इक्वेशन तुम्ही पाहता आउटपुट इक्वेशन मध्ये आउटपुट क्वांटिटीज तुम्हाला दिसून जाणार. त्याला मी काय करतो याला इकडे आणतो, त्याला मग काय होणार आहे हा सी ऑफ एस आहे, हा जी ऑफ एस, सी ऑफ एस, एच ऑफ एस याला इकडे आणतो, कॉमन काढतो. तो कॉमन काढणार काय हा होणार 1 प्लस जी ऑफ एस इनटू काय होणार एच ऑफ एस इज इक्वल टू इनटू सी ऑफ एस इज इक्वल टू काय होणार आहे आर ऑफ एस इनटू काय जी ऑफ एस. आता याला जर मी लिहिलं असतं त्याला बघा इथे सी ऑफ एस डिवाइडेड बाय आर ऑफ एस इज इक्वल टू जी ऑफ एस डिवाइडेड बाय 1 प्लस जी ऑफ एस इनटू बाय एच ऑफ एस.
काय झालं, हे झालं माझं ट्रान्सफर फंक्शन. सी ऑफ एस काय राहते माझं आउटपुट, आर ऑफ एस काय राहते माझं इनपुट. आता सर हे तर आमचे पाठ होतं, पाठ करायचं नाही. पाठ केला तर तुम्ही भेटा पेपरमध्ये. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की ज्यांनीही याला पाठ केला, जर तुम्ही इथे रट्टा मारत असेल की नाही हे तर डायरेक्टच आहे, इथे निगेटिव्ह म्हटलं तर इथे पॉझिटिव्ह टाकायचं, इथे पॉझिटिव्ह म्हटलं तर निगेटिव्ह टाकायचं. याला त्यावेळी बिलकुल घ्यायचं नाही. अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी सगळ्या गोष्टी ठेवायच्या. ठीक आहे, जसं जसं आपण अंडरस्टँड करतोय त्या गोष्टी सगळ्या बघायच्या. आता बघायचं आउटपुट वन इनपुट काय असते, गेन म्हणतो नाही आपण. एक त्याला म्हणजे मी क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन, याला काय मी हा कोणता त्याचा आहे त्याचा क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन, और याला क्लोज लूप गेन म्हणतो. याला काय ना क्लोज लूप गेन म्हणतो. आता जेव्हा फीडबॅक नव्हता तर गेन काय होता तुमचा, मिळाला होता जी ऑफ एस. मिळाला होता जी ऑफ एस. तुम्ही काय केलं, फीडबॅक दिला. कोणता फीडबॅक दिला, निगेटिव्ह फीडबॅक. निगेटिव्ह फीडबॅक गेनला काय करते, कमी करते. पहा ओरिजिनल गेन हा होता, जी ऑफ एस ओपन लूप मध्ये होता. एनी काय केलं, जेव्हा तुम्ही फीडबॅक दिला एनी या गेनला काय केलं, रिड्यूस केलं. 1 + GSHS काय असणार आहे, 1 पेक्षा जास्त असणार आहे. 1 पेक्षा जास्त, 1 पेक्षा असणार जास्त. डिनॉमिनेटर तुमचा काय झाला, जास्त झाला ॲज कम्पेअर्ड टू न्यूमरेटर. मला सांगा व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. व्हॅल्यू काय होणार आहे, ही काय होणार आहे, हे होणार आहे कमी. व्हॅल्यू कमी झाली, गेन तुमचा काय झाला, कमी झाला. जर गेन रिड्यूस होत असेल तर त्याला कोणता फीडबॅक म्हणतो, त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह फीडबॅक. ठीक आहे. एक गोष्ट आणखी, फीडबॅक हा कधी स्टॅबिलिटीसाठी दिला जात नाही. फीडबॅक हा कधीच स्टॅबिलिटीसाठी दिला जात नाही. तो कशासाठी दिला जाते, तो दिला जाते टू अचीव स्पेसिफिक आउटपुट. स्पेसिफिक आउटपुट अचीव करायसाठी तुम्ही काय देत असता, फीडबॅक देत असता. तर जनरल जेवढा ही सिस्टीम बघा, तर मॅक्सिमम सिस्टीम मध्ये तुम्हाला जो आहे फीडबॅक दिसेल निगेटिव्ह फीडबॅक. तुम्हाला काय दिसेल, निगेटिव्ह काय दिसेल, फीडबॅक दिसेल. तर आता एक एक आपण इथे बघू. आता याला करतो पॉझिटिव्ह फीडबॅक. हा काय झाला तुमचा, हा झाला पॉझिटिव्ह. जर प्लस साइन आला तर काय झाला पॉझिटिव्ह. इथे काय होणार, प्लस प्लस होऊन जाणार. या ठिकाणी काय होणार, होऊन जाणार प्लस. एक काय होणार प्लस. या ठिकाणी काय होणार, हा तिकडे इकडे येणार तर हा मायनस. आणि याला हा काय बनणार, हा बनणार मायनस. आता बघायचं, जर डिनॉमिनेटर 1 पेक्षा कमी असेल, 1 पेक्षा कमी म्हणजे काय, तुम्ही काय करा 2 ला डिवाइड करा 0.5. 2 ला जर डिवाइड केलं 0.5 ने किती येते, हा किती येत असते, हा येत असते 4. 0.5 म्हणजे काय असते 1/2, 1 पेक्षा कमी. पण हे जर मी 1.5 ने जर डिवाइड केलं असतं तर काय आलं असतं. या गोष्टी समजून घ्यायच्या की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधला काय फरक आहे. डिनॉमिनेटर जर 1 पेक्षा जास्त असेल तर व्हॅल्यू ही जी व्हॅल्यू येणार इथे, याला जर तुम्ही पाहिलं तर हे 4/3, हे इथे तुमची 4/3 1.33 1.5 ने जर डिवाइड केलं तर 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू ने 1 पेक्षा कमी, 1 पेक्षा कमी ने केलं तर काय आलं, आउटपुट काय झालं, वाढलं. आउटपुट काय झाला, ओव्हरऑल गेन काय झाला, इन्क्रीज झाला. ओव्हरऑल गेन जर इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण म्हणत असतो पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टीम. पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टीम काय करते, ओव्हरऑल गेन काय करते, इन्क्रीज करते. याचं पूर्ण फीडबॅकचे अनालिसिस करू आपण एका स्पेसिफिक चॅप्टर मध्ये, की कोणता फीडबॅक द्यायचा, कोणता फीडबॅक दिला की काय होतं. या फीडबॅक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये याला आपण डिटेल मध्ये तसं बघू आणि शॉर्ट आयडिया देतो पॉझिटिव्ह फीडबॅक आणि एक निगेटिव्ह फीडबॅक बद्दल. आता सर याच्यात कुठे ॲनालिसिस झालं, याच्यात कुठे ॲनालिसिस झालं हे तर समजलंच नाही सर. इथे तुम्ही म्हटलं की ट्रान्सफर फंक्शन अप्रोच आहे, मेथड आहे, मेथड टू ॲनालाइज दी कंट्रोल सिस्टीम. तर आता सगळ्यात पहिले आपण काय केलं, या दोन्ही येताना आपण ट्रान्सफर फंक्शन पाहिलं. सगळ्यात पहिले काय केलं, ट्रान्सफर फंक्शन पाहिला. मोस्टली तुम्हाला म्हणतो एक नोट पॉइंट इथे मराठीत लिहिलं. नोट पॉइंट काय लिहायचा, पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टीम इज ऑलवेज अनस्टेबल सिस्टीम. हे नेहमी अनस्टेबल राहते. मराठीत लिहायचं, अनस्टेबल सिस्टीम राहते. पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टीमवर आपण कधीच कोणतं ॲनालिसिस करत नाही. अनस्टेबल सिस्टीमवर कुठलंही ॲनालिसिस होत नसतं.
ठीक आहे. याचा मिनिंग हा नाही की निगेटिव्ह फीडबॅक दिला तर सिस्टीम स्टेबल झाली. फीडबॅक स्टेबिलिटीसाठी कधीच नसते. फीडबॅक कशासाठी असते? टू गेट डिझायर्ड आउटपुट. जर फक्त कधीही कोणत्या सिस्टीमला जर पॉझिटिव्ह फीडबॅक दिला तर सिस्टीम काय बनते? अनस्टेबल बनते. आपण नेहमी वर्क करतो निगेटिव्ह फीडबॅक सिस्टीमवर. आता कसं काय ट्रान्सफर फंक्शन काय राहते, कसा राहते या सगळ्याबद्दल आपण बोलू. सगळ्यात पहिले आपल्याला नाही ट्रान्सफर फंक्शन माहिती झाला. ट्रान्सफर फंक्शन कसा राहते, काय राहते आणि मग त्याच्या ज्या आहे प्रॉपर्टीज बघू. ज्या प्रॉपर्टीज आहे त्या बघू की कसं राहते काय. आता जे आहे इथे सगळ्यात पहिले आपण तो एखादा कुठलाही ट्रान्सफर फंक्शन एक आपण जो नेहमी घेतो तो आहे g of s upon 1 plus gs into काय hs. पण ट्रान्सफर फंक्शन मध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगतोय तुम्हाला आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे ज्या तुम्हाला इथे सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं की ट्रान्सफर फंक्शन काय आहे. हा झाला तुमचा ट्रान्सफर फंक्शन. आता ट्रान्सफर फंक्शन मध्ये ऑफकोर्स g of s चा फंक्शन हे काय आहे, g of s चा काय आहे फंक्शन आहे. तर न्यूमरेटर मध्ये काही क्वांटिटीज राहणार आणि डिनॉमिनेटर मध्ये काही क्वांटिटीज राहणार. आता न्यूमरेटर मध्ये मी असं म्हणतो इथे राहते आहे s प्लस इथे घेतो s प्लस a1 s प्लस a2 पा प्लस साइन घेतोय a2 s प्लस a3 अप टू s प्लस an s प्लस an. नेक्स्ट आहे डिनॉमिनेटर मध्ये मी घेतो s प्लस b1 s plus b2 s plus b3 up to s plus bm. मी काय केलं मी म्हटलं की या ट्रान्सफर फंक्शन मध्ये अशा गोष्टी आहेत. ठीक आहे. पहा याला कसं रिप्रेझेंट करू शकतो. हा जो फॉर्म तुम्हाला दिसतोय आहे याला म्हणतो आपण हा जो फॉर्म ज्या फॉर्म मध्ये लिहिला याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी फॉर्म. याला काय म्हणतो आपण, हा जो कुठला फॉर्म आहे हा तुमचा फ्रिक्वेन्सी फॉर्म. फ्रिक्वेन्सी फॉर्म काय असते की ज्याच्यामध्ये और याला थोडंसं याला एक करतो फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट फॉर्म. पहिला तुम्ही काय केलं याला फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये फ्रिक्वेन्सी काय असते कसं राहते याला मी सांगतो आताच. ओके. याला म्हणतो फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. आता बघा कधीही जर तुम्ही इथे s डोमेन मध्ये एंटर करत असेल, जर तुम्ही लॅप्लास डोमेन मध्ये जर एंटर करत असेल तर इथे जेथे या ठिकाणी पाहता की कधीही तुम्ही पाहता s डोमेन मध्ये तर s ला नेहमी एक रिअल आणि इमॅजिनरी पार्टनी शो केला जातो. s का राहत आहे जो s तुमचा हा s आहे हा राहतो सिग्मा प्लस j ओमेगा. हा राहतो तुमचा सिग्मा प्लस j ओमेगा. याला काय म्हणतो आपण रिअल पार्ट. आणि हा काय तुमचा हा आहे तुमचा इमॅजिनरी पार्ट. हा आहे तुमचा इमॅजिनरी पार्ट. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट याच्यामध्ये मी याला शो करतो की इथे नेहमी या ऍक्सिस वर आपण पाहिलं की हा काय असते इमॅजिनरी पार्ट असते. इथे काय असते हा काय असते हा निगेटिव्ह इमॅजिनरी पार्ट. या ठिकाणी काय राहते या ठिकाणी राहते इथे रिअल पार्ट ऑफ s. या ठिकाणी प्लस आणि इकडे काय राहते मायनस. हा तुमचा आहे याला म्हणतो आपण हा आहे तुमचा s प्लेन. हा कोणता आहे तुमचा हा आहे तुमचा s प्लेन. आता काय बघायचं काय आपल्याला हे s प्लेन कशासाठी ड्रॉ केला काय केला आपण ट्रान्सफर फंक्शन बद्दल काय काय कमेंट करतो आहे कसं काय एनालिसिस करणार आहे ट्रान्सफर फंक्शन अप्रोच मध्ये या सगळ्या गोष्टी बघायच्या. हा जो फॉर्म मी म्हटलं फॉर्म कुठला आला फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट फॉर्म. आता या फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट फॉर्म मध्ये जर मी इथे एखादी s ची अशी व्हॅल्यू ठेवली, जर मी काय केले s ची जर अशी एखादी व्हॅल्यू ठेवली, जर मी काय केलं या ठिकाणी याला काय केलं याला वरच्याला काय केलं इक्वेट केलं 0 सोबत. म्हटलं इथे जी व्हॅल्यू आली s ची व्हॅल्यू आली -a1. मला एक सांगा मी जर s ची तर -a1 व्हॅल्यू ठेवली, मी काय केली s ची काय केली अशी एक -a1 काय केली व्हॅल्यू ठेवली. जर व्हॅल्यू जर ठेवली तर हा ट्रान्सफर फंक्शन काय होता हा होता हे 0. s च्या अशा व्हॅल्यू साठी
जे ट्रान्सफर फंक्शनची व्हॅल्यू होते 0 त्याला आपण म्हणतो झिरोज. ठीक आहे. आणि इंडिकेट करतो z नी. इंडिकेट काय करतो आपण? इंडिकेट करतो z. सर हे कसं आहे? ठीक आहे. खूप लोकांना हाही डाऊट असतो, हा हे कसं आलं सर, हे तुम्ही कसं काय आणलं, हे डब्बे कसे आले, इक्वेशन नाही येऊ शकत. ऑफकोर्स इक्वेशन येऊ शकतात. मी जर असं म्हटलं की इक्वेशन आला s² + 2s + 1 असं एक इक्वेशन. मी काय केलं, a² मध्ये मी काय केलं, याला काय केलं आलेला s + 1 * s + 1. मी याला लिहू शकतो ना सर. हे काय यांचे काय रूट्स आहे, हे काय यांचे काय हे रूट्स आहे. तर आता पहा जे मी बोलतो आहे त्याच्याबद्दल पहा व्यवस्थित बघा की अशा s च्या व्हॅल्यू ज्याच्यासाठी ट्रान्सफर फंक्शन काय होते, ट्रान्सफर फंक्शनची व्हॅल्यू काय होते 0 होते, त्याला म्हणतो आपण झिरोज. त्याला काय म्हणतो आपण झिरोज म्हणतो. पण हे कोणते झिरोज आहेत, कोणत्या ट्रान्सफर फंक्शन आहे? हा ट्रान्सफर फंक्शन जर बघा तर हा कोणता ट्रान्सफर फंक्शन आहे, याला आपण स्पेसिफिक म्हणायला पाहिजे हा आहे क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शन. हा जो 0 होणार हा कोणता होणार, हा होणार क्लोज्ड लूप वाला. हा कुठला होणार, हा होणार तुमचा क्लोज लूप वाला. आता जर मी इथे अशी जर s ची व्हॅल्यू ठेवली, अशी जर s ची जर व्हॅल्यू ठेवली, मी व्हॅल्यू ठेवली -b1. मी काय ठेवली मायनस काय ठेवली b1 ठेवली. s ची अशी व्हॅल्यू ठेवली की तिथे -b1 येत आहे, तर तो काय करताय, ट्रान्सफर फंक्शनला काय करताय, इनफायनाइट करते आहे. त्याला आपण म्हणतो पोल्स. साधे पोल्स नाही. हे कोणते पोल्स आहे, क्लोज लूप पोल्स आहे. हे कोणते पोल्स आहे, क्लोज लूप पोल्स. हे थोडंसं पहिलेपासून याला ना डोक्यात फिट करायचं की ज्या पण गोष्टी सांगतोय त्या प्रॉपर सिक्वेन्सनी सांगितल्या, एकही पॉइंट आपण इथे मिस केला नाही. आणि तुम्ही याला मिस करायचं नाही. तुम्ही जर मिस केलं तर तुम्हाला कळेल की हे किती मोठे प्रॉब्लेम क्रिएट करतात. जेव्हाही तुम्ही रूट लोकस ड्रॉ करणार ना, तर रूट लोकसच्या वेळेस ओपन लूप पोल्स घेत असतात. हे कोणते पोल्स सांगितले मी तुम्हाला, क्लोज लूप पोल. ट्रान्सफर फंक्शन कोणता, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. कोणता ट्रान्सफर फंक्शन आहे, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. आता पहा हे काय आहे, पोल्स अँड झिरोज. हे काय तुमचे पोल्स अँड झिरोज आहे. मी म्हटलं की नंबर ऑफ पोल्स किती झाले, मग नंबर ऑफ याचे रूट्स किती दिसतात, n काय आहे, नंबर ऑफ झिरोज. m काय आहे, नंबर ऑफ पोल्स. आता पहा जर मी या ठिकाणी बघत असेल, जर मी इथे म्हटलं नंबर ऑफ पोल्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ झिरोज, जे नेहमी आपल्याला पाहिजे ते कंडिशन्स पाहिजे. तुम्हाला कधीही ट्रान्सफर फंक्शन किंवा लॅप्लास इनव्हर्स जर काढायचं असेल ना, तुम्ही ना एक सिम्प्लिफाईडला सगळे लॅप्लास जे ट्रान्सफॉर्म आहेत त्यांना बघा. त्यांच्यामध्ये ना नेहमी डिनॉमिनेटर मोठा आहे. जेवढेही तुम्ही लॅप्लास ट्रान्सफॉर्म बघा, आता आपण डब्बे ड्रॉ केले त्याच्यामध्ये ऑब्झर्व करा की जे डिनॉमिनेटर आहे ते नेहमी काय आहे, मोठे ॲज कम्पेअर्ड टू न्यूमरेटर. तुम्हाला असा लॅप्लास ट्रान्सफॉर्म कधी दिसणार नाही, s² + 2s + 1 डिवाइडेड बाय, या ठिकाणी असं दिसणार नाही s + 5. याचा और माझा तुम्हाला चॅलेंज आहे, याचा मला काढून दाखवा लॅप्लास इनव्हर्स. जर तुम्ही मला याचा लॅप्लास इनव्हर्स काढून दाखवला तर मी तुम्हाला तुमच्या बॅचची फीस वापस करतो. कारण याचा लॅप्लास इनव्हर्स काढणं एवढं इझी नाही. तुम्ही पहा ना, 1 चा लॅप्लास ट्रान्सफॉर्म झाला 1/s, t चा काय आला 1/s² आला. जर t⁻³ केला असता तर तो आला असता 6/t⁻⁴. साइनचा काय आला, साइनचा आला a/s² + a² आला होता. कॉसचा काय आला होता, s/s² + a² आला होता. हे जर आलं होतं तर मला सांगा, नेहमी डिनॉमिनेटर जास्त होता. आणि तुम्हाला पण जे आहे तुमच्या ट्रान्सफर फंक्शन मध्ये, तुम्हाला पण ट्रान्सफर फंक्शन मध्ये तुम्हाला काय पाहिजे असते, नेहमी ग्रेटर पाहिजे असते. याला म्हणत असतो आपण प्रॉपर ट्रान्सफर फंक्शन. जर कुठल्या ट्रान्सफर फंक्शन मध्ये नंबर ऑफ पोल्स काय आहे जास्त ॲज कम्पेअर्ड टू नंबर ऑफ झिरो, त्याला म्हणतो आपण प्रॉपर ट्रान्सफर फंक्शन.
जर सेकंड मी म्हटलं हे जर इक्वल असेल तर काय, इक्वल हे चालतात आपल्याला, इक्वल चालतात, याला म्हणतो आपण, हा होऊन जाते स्ट्रिक्टली प्रॉपर, हा काय होऊन जाते, हा होऊन जाते तुमचा स्ट्रिक्टली प्रॉपर. आणि जर याच्या उलट जर होत असेल m ग्रेटर दॅन m, याला आपण म्हणतो इम्प्रॉपर ट्रान्सफर फंक्शन. याच्यावर कधीच कुठला ॲनालिसिस होणार नाही. असं ट्रान्सफर फंक्शन बनतही नाही, असं ट्रान्सफर फंक्शन बनतही नाही. जर बनलं असेल और कुठे दिलं असेल तर याला काय म्हणतो आपण, याला म्हणत असतो इम्प्रॉपर ट्रान्सफर फंक्शन. याच्यावर कुठलंही ॲनालिसिस होत नाही. ओके, मग हे जे आहे पोल्स आणि झिरोज बद्दल थोडंसं आपण इथे काय करू, कमेंट करू की पोल्स आणि झिरोज काय आहे. पोल्स आणि झिरोज बद्दल थोडंसं कमेंट करू, पोल्स बद्दल आणि याच्याबद्दल काय लिहायचं. फर्स्ट आपण झिरोज ची डेफिनेशन लिहायची आहे. झिरोज, ठीक आहे, लिहिताना काय लिहायचं, झिरोज आर दोज क्रिटिकल फ्रिक्वेन्सी, और याला थोडंसं मिक्सअप करून टाकू, पोल्स अँड झिरो कंबाईन करू. पण एक मिनिट, याला पुन्हा लिहायचं, पोल्स अँड झिरोज. Poles and zeros are those critical frequency for which the value of transfer function become infinite and zero. याची जी आहे ट्रान्सफर फंक्शन काय होत आहे, पोल साठी काय होते, इन्फायनाइट होऊन जाते, झिरो साठी काय होऊन जाते, झिरो होऊन जाते. याला आपण म्हणत असतो, याला काय म्हणत असतो, याला म्हणत असतो, हे जे आहे, या जे आहे, या क्रिटिकल फ्रिक्वेन्सीज आहेत ऍक्च्युअली. पोल्स अँड झिरोज काय आहे, क्रिटिकल फ्रिक्वेन्सी. आता चला मी एक जे आहे आपण या ठिकाणी बघू. प्रॉपर्टीज जे आहे, प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सफर फंक्शन एक एक काय करू आपण. हे जे आहे ट्रान्सफर फंक्शन पाहिला कसा राहते, काय राहते, अप्रोच काय राहते, या अप्रोच बद्दल आपण थोडंसं डिस्कस केलं. पोल्स आणि झिरोज, हे पोल्स आणि हे झिरोज राहतात ज्याच्यावर डिपेंड करते, ज्याच्यामुळे काय राहते, तुमच्या सिस्टीमचा काय म्हणजे एक स्पेसिफिक रिस्पॉन्स मिळते. ओके, तर आपण या ठिकाणी थोडंसं डिस्कस करू प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सफर फंक्शन. फक्त सध्या ट्रान्सफर फंक्शन बद्दलच कमेंट, कारण आपला जो चॅप्टरचं नाव होतं तो का आता ट्रान्सफर फंक्शन होतं. मग आपण जर एखादी वेळ येत असेल त्या वेळेवर स्पेसिफिक जे आहे त्याबद्दल डिस्कस करू. ट्रान्सफर फंक्शन बद्दल आम्हाला सगळ्यात पहिले कशासाठी राहते, फक्त इट इज अप्लिकेबल to LTI system. It is applicable to LTI system. LTI system का है, linear time invariant system. एक थोड़ा सा एग्जांपल देतो आणि याला आणखी बेटर करू. पण एक एग्जांपल काय घेतो, आता ना माझ्याकडे हा आहे RLC नेटवर्क आहे. फक्त एग्जांपल आहे, याला थोडंसं साइड मध्ये लिहायचं और फक्त बघायचं. याला काय दिलं मी, एक व्होल्टेज दिला, इथे काय असणार आहे, करंट होणार आहे IFS, आणि हा काय असणार आहे, हा असणार आहे VFS. तुम्हाला माहिती आहे की याला काय लिहायचं आपण S * L, याला काय लिहायचं 1/CS, हा काय असणार येत असतो. और तुम्ही याला टाइम डोमेन मध्ये पण लिहू शकता. याला टाइम डोमेन मध्ये लिहायचं असेल तर काय, इथे म्हणा v, इथे काय म्हणा, हा काय आहे I, याला S म्हणा, याला काय म्हणा फक्त C म्हणा. चल फक्त काय म्हणा C म्हणा. बा काय होत्या, मी इक्वेशन लिहितो, बाकी लिहितो. कोणतं इक्वेशन सीरीज मध्ये, कोणतं इक्वेशन लिहित असतो सीरीज मध्ये, फक्त KVL इक्वेशन लिहू शकतो. KVL इक्वेशन काय म्हणते, V = I * R plus L di/dt plus 1/c integration of I dt. मला पाहिजे लॅप्लास ट्रान्सफॉर्म, मला पाहिजे ट्रान्सफर फंक्शन. ट्रान्सफर फंक्शन साठी पहिले मला माहिती पाहिजे की इनपुट काय, सर्किटला इनपुट काय, व्होल्टेज, फ्लो काय झाला, करंट फ्लो झाला म्हणजे करंट काय तुमचा आउटपुट आहे. मग मला काय करायला लागेल, मला एक लॅप्लास ट्रान्सफॉर्म घ्यावा लागेल. ट्रान्सफॉर्म काय असणार आहे, हा असणार आहे VFS, हा काय असणार आहे IFS * R, हा काय असणार आहे S * L IFS
हा काय येणार आहे प्लस 1/CS I of S. मी जर याला कॉमन काढलं आणि मला रेशो घ्यायचा डायरेक्ट I of S अपॉन V of S. तर हा भाग काय बनेल, हा बनेल 1/R SL प्लस 1/CS. हा कुठल्या तरी फॉर्म मध्ये काय आपल्याला कोणता फॉर्म पाहिजे, आपल्याला पाहिजे असते फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट फॉर्म. मला S चा कोएफिशिएंट फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट फॉर्म मध्ये काय राहते, S चा कोएफिशिएंट नेहमी राहते बघ. S चा कोएफिशिएंट काय राहते, नेहमी काय राहते बघ. मला काय करायला लागेल 1/CS ने काय करायला लागेल, मल्टिप्लाय करायला लागेल. 1/CS ने काय करेन मी, खाली आणि वरती. जर सरळ सरळ काय करतो, C of S ने खाली आणि वरती काय करतो, मल्टिप्लाय करतो. जर केलं तर वरती काय येणार, वरती येणार आहे C of S, खाली येणार या ठिकाणी हा येणार आहे S² मल्टिप्लाय बाय LC. हा काय येणार S² मल्टिप्लाय बाय काय येणार आहे LC. नेक्स्ट प्लस RCS प्लस 1 येणार आहे. मला काय करायला लागेल, LC काय करायला लागेल, कॉमन करायला लागेल. सो दॅट मला काय मिळणार आहे, या ठिकाणी मिळेल मला फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. आता हे काय, जेव्हाही तुम्ही एखाद्या सिस्टीमचं ॲनालिसिस करता, जेव्हाही तुम्ही एखाद्या सिस्टीमचं ॲनालिसिस करता, जेव्हा इनपुट आणि आउटपुट इक्वेशन लिहिता, हे जेव्हा टाइम डोमेन मध्ये लिहिले तर हे मिळतात तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन्स. का बरं डिफरन्शियल इक्वेशन्स, एक लक्षात घ्यायचं डिफरन्शियल इक्वेशन काय, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हे जे तुम्हाला दिसते. आता तुम्ही काय करणार, डेरिव्हेटिव्ह घेणार दोन्ही साइड. दोन्ही साइडला जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुम्हाला काय नाही, एक इक्वेशन बनेल. डिफरन्शियल इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे. डिफरन्शियल इक्वेशन काय असते, डिफरन्शियल इक्वेशनची राहते एक ऑर्डर राहते, एक काय राहते ऑर्डर राहते. ऑर्डर म्हणजे काय, किती वेळा इंटिग्रेशन झालं आहे, सर किती वेळा डिफरन्शिएशन झालं आहे. तर आता याच एक्झाम्पलला बघा फक्त काय करतो. इथे डिफरन्शियल इक्वेशन नेहमी फॉर्म मध्ये कुठल्याही सिस्टीम एक जर एक डिफरन्शियल इक्वेशन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डिफरन्शियल इक्वेशन हे असं बनत असते dy/dx, ठीक आहे, d2y और इथे d2y/dt², ठीक आहे, प्लस dy/dx प्लस सॉरी आपण x घेऊया, x प्लस y इज इक्वल टू f of x. हे असं राहते डिफरन्शियल इक्वेशन. याचे ना काहीतरी कोएफिशिएंट घेतो a b c, ठीक आहे, तुम्हाला नेहमी मिळणार आहे असं. तर तुम्ही काय करत असता, तुम्ही घेत असता लॅपलास ट्रान्सफॉर्म. तुम्ही जर लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतला तर लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतल्यावर काय होणार आहे, इथे जर बघा तर y of x बनेल, y of s बनेल. इथे काय बनेल, हा कोणता फंक्शन आहे तुमचा x चा फंक्शन घेतला तुम्ही, इथे काय बनेल a. और या ठिकाणी एक सिंपल तुमचा काय बनेल, तुम्ही दोन्ही साइडला लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतला तर येणार आहे तुम्हाला y of s मिळेल आणि काय मिळेल x of s मिळणार आहे. दोघांचा रेशो काय राहते तुमचा, काय राहते लॅपलास ट्रान्सफॉर्म. सॉरी दोघांचा रेशो काय राहते तुमचा, ट्रान्सफर फंक्शन. तर आता हे काय सांगतोय याला थोडंसं लक्षात घ्या. जर एलटीआय सिस्टीम, इम्पॉर्टंट पॉइंट सांगतोय, जर एलटीआय सिस्टीम बद्दल जर बघत असाल तर एलटीआय सिस्टीम मध्ये जे डिफरन्शियल इक्वेशनचे जे कोएफिशिएंट आहे हे नेहमी पाहिजे असतात कॉन्स्टंट. कॉन्स्टंट जर असेल, जर डिफरन्शियल इक्वेशनचे कोएफिशिएंट जर कॉन्स्टंट असेल तर त्याला तुम्ही एलटीआय म्हणू शकता. एक फक्त एक व्हिज्युअल स्वरूप, एक व्हिज्युअली जर हे कॉन्स्टंट असेल तर त्याला कॉन्स्टंट म्हणजे काय, एबीसी 2 4 5 6 10 असे जर असेल तर त्याला काय तुम्ही ते एलटीआय सिस्टीम म्हणू शकता. पण जर असं झालं, हा झाला ax, हा झाला इथे जर ax², हा झाला bx, जर असे जर झाले, आता हे काय आले, या ठिकाणी जे व्हेरिएबल्स आहे ते काय करतात आहे, ते तुमचे काय आले याच्यासोबत मल्टिप्लाय मध्ये काय कॉन्स्टंट आले का, आता काय आले व्हेरिएबल आले. जर व्हेरिएबल असेल तर सिस्टीम तुमची एलटीआय नसते, तिथे तुम्ही ट्रान्सफर फंक्शन अप्रोच अप्लाय करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही कंट्रोल सिस्टीम पाहता, कंट्रोल सिस्टीमसाठी मॅथमॅटिक्सची खूप जास्त गरज असते. हे जे असतात ना डिफरन्शियल इक्वेशन्स, डिफरन्शियल इक्वेशन्स आपण M3 वगैरे मध्ये बघतो, ठीक आहे, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स आपण पाहिलेले आहेत, कसं काय सॉल्व्ह करतो, ठीक आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्मही आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला थोडंसं एक बेसिक नॉलेज पाहिजे. बेसिक नॉलेज मध्ये नसेलही, जर नसेलही तर हे जे सांगतो आहे याला थोडंसं लक्षात घ्यायचं. फक्त असं राहते की याच्या जर कॉन्स्टंट जर असेल
जर कॉन्स्टंट असेल तर तुमची LTI सिस्टीम, जर व्हेरिएबल झाली तर त्याला आपण म्हणू की ती LTI सिस्टीम नाही आहे आणि तिथे तुमचा ट्रान्सफर फंक्शन अप्रोच लागणार नाही. नेक्स्ट आहे, इथे काय करता तुम्ही, इथे अज्यूम करता इनिशियल कंडिशन, assume to be 0. इनिशियल कंडिशन काय आहे, assume to be काय आहे, 0 आहे. ती सिस्टीम काय केलं, तुम्ही काय केलं, रेस्ट वर आला. सिस्टीम काय केली, तुम्ही काय केली, कन्सिडर केली, रेस्ट वर आता. याला म्हणतो मी की पॉइंट. हे आधीच बोललो होतो, याला म्हणतो मी की पॉइंट. या ठिकाणी आपण गोष्ट करतो आहे मिनिमम फेज फंक्शन बद्दल and non-minimum phase function. ठीक आहे, हे फक्त काय असतं, हे फंक्शन्स सांगतो तुम्हाला की फंक्शन्स कशा, याची यूज खूप जास्त आहे. पुढे जाऊन यूज करू आपण की मिनिमम फेज फंक्शन काय असते आणि नॉन मिनिमम फेज फंक्शन काय असते. सर पहा काय, याला प्रॉपरली मेन्शन करतोय. हे काय आहे, नॉन minimum phase functions are the function which have poles or zero on right half of the S plane, or या ठिकाणी minimum phase function बद्दल बोलतोय. minimum phase function has इथे no poles or zeros, have positive रियल पार्ट. कुठलाही जर पोल्स आणि झिरो, जर एक ट्रान्सफर फंक्शन असतं, ट्रान्सफर फंक्शन मध्ये पहा हे कसं ओळखायचं, कसं एकदम सिंपल. याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. काय झालं मला एक सांगा, मी काय केलं, इथले साइन चेंज केलं, हा काय केलेला मायनस केला, याला काय केलं, याला काय केलं, मायनस केलं. याचे रूट्स काय येणार, पोल काय येणार, पोल येणार s a वर येणार आहे. झिरो कशावर येणार, s काय b वर. s a वर काय येणार आहे, पोल येणार. s b वर काय येणार आहे, हे 0 येणार. जर हा पोलचा पार्ट कोणता आहे, याला कोणता, याला जर प्लेस करायचं a वर येऊन आला, मी म्हणतो हा आला a वर, इथे आला, सॉरी तो कोणता आहे, 0 आला. पोल कशावर आला, हा इथे म्हटलं s a वर काय आला तुमचा 0, आणि इथे काय आला, इथे s b वर काय आला, या ठिकाणी काय आला तुमचा 0 आला. 0 आपण क्रॉस ने दाखवतो आणि पोल कसे दाखवतो, सॉरी 0 इथे 0 दाखवतो आणि पोल कसे दाखवतो, क्रॉस ने दाखवतो. हे राइट हाफ, हा कोणता प्लेन आहे, हा आहे राइट हाफ, आणि हा कोणता आहे, हा आहे लेफ्ट हाफ. हा कोणता आहे, लेफ्ट हाफ. आता आपल्याला समजून घ्यायचं काय काय गोष्टी क्लिअर होतात, हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. ओके, तर मिनिमम फेज फंक्शन काय आहे, मिनिमम फेज फंक्शन आहे नो पोल्स और झिरोज हॅव पॉझिटिव्ह रियल पार्ट. म्हणजे जर कोणत्याही पोल आणि झिरोला जर पॉझिटिव्ह रियल पार्ट असेल तर त्याला, त्या फंक्शनला काय म्हणतो आपण, आपल्याला कुठे पाहिजे, लेफ्ट हाफला. लेफ्ट हाफला जर असेल तर हे कोणते आले, मिनिमम, याला म्हणतो फेज फंक्शन. याला म्हणतो आपण मिनिमम फेज फंक्शन. कोणते, नो पोल और झिरो. इकडे पाहिजे का आपल्याला, नाही पाहिजे. राइट हाफला पाहिजे का, नाही. आपल्याला कुठे पाहिजे, आपल्याला पाहिजे आहे लेफ्ट हाफला. लेफ्ट हाफला पाहिजे आहे, त्याला काय म्हणतो आपण, मिनिमम फेज फंक्शन. आणि जर इकडे गेले, राइट हाफला जर जात असेल त्याला म्हणतो आपण नॉन मिनिमम फेज फंक्शन. सर याला तुम्ही इम्पॉर्टंट का मार्क केलं, रिझन आहे की हा आलेला आहे क्वेश्चन ट्रान्सको मध्ये. जो ट्रान्सकोचा पेपर ऍप्टिकनी घेतला होता तो कॅन्सल झाला होता. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन होता की मिनिमम फेज फंक्शन काय राहते. मिनिमम फेज फंक्शन काय असते, पोल्स आणि झिरो यांना पॉझिटिव्ह रियल पार्ट नको. नो पोल्स और झिरो हॅव पॉझिटिव्ह रियल पार्ट. म्हणजे सगळे काय झाले इकडे निगेटिव्ह असेल तर कसं, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू कसं कमी असतात, त्याला काय म्हणतो मिनिमम. पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय झाला, जास्त झालं. जास्त झालं म्हणजे काय, मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजे काय, नॉन मिनिमम. अशाही एका सिंपल वेनी तुम्ही लक्षात ठेवू शकता. नॉन मिनिमम फेज फंक्शन काय आहे, की पोल्स
right half of the S plane. Right half of the S plane. जर S प्लेनच्या राईट हाफला जर इथे कुठेही तुमचा एखादा पोल आणि झिरो असेल, रियल पार्ट बरं, इथे हा ऍक्सिस इमॅजिनरी आहे, हा कुठे आहे? याला फक्त इमॅजिनरी पार्ट आहे, रियल पार्ट आहे का नाही? याला रियल पार्ट नाही, याला इमॅजिनरी पार्ट आहे. तुम्ही याला म्हणू शकत नाही की हा नॉन मिनिमम फेज फंक्शन आहे. ठीक आहे, याला तुम्ही मिनिमम फेज फंक्शन मध्ये कन्सिडर करू शकता, कारण हा कोणता आहे? हा झिरो. नो पोल और झिरो हॅव जे आहे पॉझिटिव्ह रियल पार्ट. हा जो पोल आहे याला पॉझिटिव्ह रियल पार्ट आहे का? नाही. म्हणजे हा कोणता झाला? हा झाला तुमचा मिनिमम फेज फंक्शन मध्ये झाला. आणि एक गोष्ट आणखी एक सांगतो की मिनिमम फेज फंक्शन वरच आपण मॅक्सिमम एनालिसिस करतो. आपण कधीच नॉन मिनिमम वर एनालिसिस करत नाही. जर सिस्टीमचा कुठलाही पोल और झिरो या साइडला गेलो, त्यांनी या साइडची गोष्ट, बाउंड्रीची गोष्ट नाही करणार. इकडे नेहमी सिस्टीम अनस्टेबल असते. राईट हाफला सिस्टीम नेहमी काय राहते? इथे लिहून ठेवायचं, राईट हाफला नेहमी सिस्टीम अनस्टेबल राहते. इकडे स्टेबल असू शकते और अनस्टेबल ही असू शकते. आपण पण याच्याबद्दल शुअर आहे. इकडेच फक्त लिहायचं की राईट हाफला जर पोल आणि झिरो आला तर सिस्टीम डायरेक्ट अनस्टेबल झाली. ठीक आहे, थोडासा पेशन्स ठेवायचा, थोडासा वेट ठेवायचा. हे स्टेबल आणि अनस्टेबल काय हे पण तर कळायला पाहिजे ना. हे जर तुम्ही स्टेबल म्हणताय, अनस्टेबल म्हणताय, पण सिस्टीम स्टेबल आणि अनस्टेबल कशी काय डिसाइड करणार? तर हे पण आपण बघू. याचा एक लास्ट पॉइंट एक बघा, जो पण ट्रान्सफर फंक्शनचा इथे डिनॉमिनेटर असते, त्याला जर तुम्ही इक्वेट केलं झिरो सोबत, ते याला म्हणतो आपण, हे राहते तुमचं कॅरेक्टरिस्टिक याला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. नेहमी जर क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन कशावर सुरू आहे? सगळ्या गोष्टी क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनच्या जर डिनॉमिनेटरला इक्वेट केलं झिरो सोबत, तर तुम्हाला मिळत असते कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळत असते. आपल्याला पुढे जाऊन कळेल की कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचं जे आहे इम्पॉर्टन्स काय. ओके, जेव्हा तुम्ही ट्रान्झिएंट एनालिसिस वगैरे करणार तेव्हा तुम्हाला गरज पडेल इथे